हॅलो एव्हरीबडी, वेलकम टू देवनविका व्लॉग. तर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल की मला सुट्ट्या लागल्या. तर माझ्या डोक्यात विचार असा आला की आपण सुट्ट्यांमध्ये टाइम नाही वेस्ट करायचा, आपण काहीतरी इंटरेस्टिंग करू. तर मला सर्वात जास्त इंटरेस्ट कुकिंगमध्ये आहे. तर मी आज कुकिंग करणार आहे आणि मी बनवणार आहे आलू टिक्की. तर देविका स्टाईल आलू टिक्की कशी बनवायची ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता मी हे खजूर, गूळ आणि लिंबू पावडर भिजत टाकलेलं आहे. याची आपण गोड चटणी करू आणि तिखट चटणीची पण मी रेसिपी सांगेन. तर टिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी आपण कांदा कट करून घेऊ. तर मी आधीच हे बटाटे उकडवून ठेवलेले होते आणि आता मी जे खजूर, लिंबू पावडर आणि गूळ भिजत टाकलं होतं ते दळून त्याच्यात लाल मिरची, मीठ टाकून त्याला मिक्स करून उकळायला ठेवलेलं आहे. जास्ती नाही उकळायचं, आपल्याला थोडंसंच उकळायचं. हे पण मी असं उकळायला ठेवलेले आहे. तर आपण आता पोटॅटो मॅश करून घेऊ. त्याच्यात ऑनियन आणि कोरिअँडर टाकून घेऊ. तर आपली चटणी आता तयार झालेली आहे. आणि आपण याच्यात या आलूच्या मिक्सचर मध्ये धनिया पावडर, लाल तिखट, हळद आणि मॅगी मसाला टाकलेला आहे. हे सर्व नीट मिक्स करून घेऊ आधी, मग त्याच्यानंतर तर आपल्याला जेवढं मीठ टाकायचंय तेवढं आपण टाकू शकतो आपल्या टेस्ट बड्स नुसार. आणि तुम्हाला किती स्पायसी करायचे ते तुमच्यावर आहे आणि तुम्हाला कोणते मसाले टाकायचे आणि कोणते व्हेजिटेबल्स टाकायचे ते पण तुम्ही टाकू शकता. पण बटाटा मेन आहे आणि त्याच्यात तुम्ही मॅगी मसाला नक्की टाका, त्याच्याने खूप छान टेस्ट येते. आणि आपली चटणी इकडे रेडी झालेली आहे उकळून. तर मी आता आधी याची टिक्की बनवून घेते, मग ते थोडा वेळ बाजूला ठेवेल ती टिक्की आणि मग मी हिरवी चटणी करून घेते. आपल्याला नॉर्मल अशी एवढ्या शेपची टिक्की करायची आहे. आपण याच्यात पनीर पण टाकू शकतो, पनीरने पण खूप छान टेस्ट येते. हॅलो एव्हरीवन, तर आज माझी बहीण करत आहे टिक्की. तर आता मी 2 ताटल्या घेईल. एका ताटलीमध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी करेल आणि एका ताटलीमध्ये रवा ठेवेल. मी आता गॅस ऑन केलेला आहे, तवा गरम करायला आहे. आपण यूज करू बाकी
ट्राय करू शकतो. तर आता दही फेटते. थोडी साखर पण टाकू. आपल्याला वासन येतं पुन्हा घेऊन पाणी नको येऊ दे ना याच्यामधलं. तर आता आपले उलटवलेले छान तर मी टिक्की आता काढलेली आहे. तर मी प्लेटिंग करते. ग्रीन चटनी, रेड चटनी, तर मी आता आईला टेस्टिंगला देते कसं झालेलं आहे. आणि कुठे गेली आई? पटकन ये. कशी झाली आहे? खरंच इतकं छान झालेलं ना, टेस्टी. सगळी चटणी पण टेस्टी झालेली आहे. ग्रीन चटणी, लाल चटणी पण, आणि त्याच्यानंतर दहीचं पण एकदम म्हणजे साखर वगैरे व्यवस्थित टाकून, आणि टिक्की पण छान झाली, एकदम परफेक्ट केलेलं आहे. तर आता इकडनं तुम्ही तारीफ ऐकलीच असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी ट्राय करा. रेसिपी एकदम मस्त झाली. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आणि देविकाला कुकिंग करायला खूप आवडतं, आणि ती म्हटली की आज मीच व्हिडिओ पण रेकॉर्ड करेल आणि कुकिंग पण करेल. म्हटलं ठीक आहे, जशी तुझी इच्छा. देविका जेव्हा लहान होती ना तेव्हा ती म्हणायची की मी सिंगर बनेल. त्यानंतर मग तिला कुकिंगची खूप आवड आहे, तर मग ती बरेच दिवस अशी म्हणायची की मी मोठं झाल्यावर शेफ बनेल. त्यानंतर मग जेव्हा आमच्या घरातला डॉग एक्सपायर झाला ना, त्याला वेळेवर चांगले डॉक्टर भेटले नाही असं तिचं म्हणणं होतं. तर मग तेव्हा ती म्हणायची की मी वेटेनरियनच बनेल. तर असो, मुलांचे स्वप्न आणि आवडीनिवडी वयानुसार बदलतच जातील. काय माहित लाईफ आपल्याला कुठून कुठे घेऊन जाते. तर मग आजचा व्लॉग मी इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझं चॅनल देवान्विका व्लॉग्सला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. आम्ही तिथे पण छान छान रील्स टाकत असतो. तर मग त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लवकरच भेटूया आपण. बाय.